महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, महिला सुरक्षा, खते, बी बियाणांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक, चिखलात सुरू असलेली पोलीस भरती, राज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालवलेली चालढकल, राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, तर दुसरीकडे श्रीमंतांची पोरं गोरगरिबांना गाड्याखाली चिरडून मारत आहे. मुलींचे दिवसा ढवळ्या रस्त्यावर खून पडत आहेत. सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरू आहे. राज्यातील जनता या समस्यांचा सामना करत असताना सरकार फक्त टेंडर काढणं, निधी वाटणं, कमिशन घेणं एवढंच काम करत आहे. नीट परीक्षेच्या पेपरफुटी आणि निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य सरकारनं धोक्यात आणलंय. या सगळ्याचा निषेध काँग्रेसकडून आज करण्यात आलाय. राज्यातील निष्क्रिय सरकारच्या विरोधात सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून चिखल फेको आंदोलन अमरावतीमध्ये करण्यात आलेलं आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीने आदेश केल्याप्रमाणे अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूभाऊ शेखावत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आम्ही केलेलं आहे. चिखलफेक आंदोलन आहे. जेव्हापासून तिसऱ्यांदा मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून पदग्रहण केलं तेव्हापासून देशाला पनौतीच लागलेली आहे. पहिले मोठा रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यानंतर नीटसारख्या तिथे 23 लाख विद्यार्थी बसले होते, ती परीक्षेमध्ये पेपर लीक झाला. नंतर नेटच्या परीक्षेमध्ये पेपर लीक झाला. नंतर तुम्ही पाहिलं बी बियाण्याचा मोठा गोंधळ उडलेला आहे, काळा बाजार सुरू आहे. पोलीस भरती जी झाली ती सगळी पावसात सुरू आहे. म्हणजे कोणतंही काम तुम्ही जर पाहिलं तर ते व्यवस्थितरित्या चालू नाही. सगळीकडे राजकारणाचा चिखल यांनी करून टाकलेला आहे भ्रष्टाचारामुळे. त्यामुळे अशा या सरकारच्या तोंडावर चिखल फेकून मारावा असे निर्देश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते. त्याप्रमाणे आज आम्ही हे चिखलफेक आंदोलन आम्ही केलेलं आहे.